जय शिवराय मित्रांनो, गेल्या वर्षभरापूर्वी एका बैलाच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारावरून स्वर्गीय रणजित सर निंबाळकर यांच्यावरती गोळीबार करण्यात आला आणि याच गोळीबारामध्ये त्यांची हत्या देखील झाली। आणि या हत्या प्रकरणी त्यावेळेचे प्रसिद्ध बैलगाडा मालक गौतम काकडे आणि त्यांच्या भावाला अटक करण्यात आली। आणि जेव्हापासून स्वर्गीय रणजित सर निंबाळकर सरांची हत्या झाली आणि गौतम काकडेंना अटक झाली आणि या सगळ्या गोष्टीला जो काही व्यवहार कारणीभूत होता आणि ज्या बैलाच्या विषयी हा व्यवहार होता तो बैल म्हणजे त्यावेळी अगदीशय आदत वयात जबरदस्त वेग लावून पळणारा आणि त्यावेळी जसा आपला सातारा एक्सप्रेस बलमा पळतो आणि त्याला हरिण म्हटलं जातं, तर त्याच प्रकारे हरिण या नावाने पुढे येणारा जो बैल होता तो म्हणजेच आदत किंग सुंदर। हा आता आदत किंग सुंदर त्यावेळी रणजित सर निंबाळकरांच्या दावणीला होता। त्याचा खरेदी विक्रीचा व्यवहार गौतम काकड्याशी चालू होता आणि त्याच्यातून हा सगळा संपूर्ण प्रकार घडला। आणि त्यावेळी आपण या सगळ्या गोष्टींवर आपण आवाज देखील उठवला होता। आणि त्यानंतर मग सुंदर आपला या सगळ्या गोष्टीमध्ये मुद्देमाल असल्याच्यामुळे गेले वर्षभर तो अगदी अडगळीत जाऊन पडला होता आणि एखाद्या शर्यतीच्या बैलासाठी या सगळ्या नरक यातनाच होत्या। आणि त्यातून अनेक प्रश्न पुढे येत होते की सुंदरची यातून सुटका होईल का नाही, नेमका सुंदरचा ताबा कोणाकडे जाईल, कोर्टाचा निर्णय काय येईल, सुंदर आपल्याला पळताना दिसेल का, आणि वर्षभर हा सगळा कालखंड गेल्याच्यामुळे सुंदरला तोच वेग लागेल का, की सुंदर पुन्हा एकदा कुठेतरी पाठी पडताना दिसेल। तो सध्या सोशल मीडियामध्ये याच आपल्या आदत किंग सुंदरचे काही व्हिडिओ पोस्ट होत आहेत आणि लवकरच आपला हा आदत किंग सुंदर हा आपल्याला पळताना दिसेल असं सांगण्यात येत आहे। आणि सध्या जी माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला मिळते त्याच्या माध्यमातून असं समजतंय की संतोष तोडकर यांचं नाव त्यावेळी देखील पुढे आलं होतं की संतोष तोडकर आणि यांच्या पार्टनरशिप मध्ये तो बैल होता आणि त्याचा खरेदी विक्रीचा व्यवहार होता। तर संतोष तोडकर यांच्याकडे सध्या हा बैल असल्याची माहिती मिळते आणि संतोष तोडकर यांनी सध्या आपल्याकडे पावसाचा हंगाम असल्याच्यामुळे हा बैल छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी नेऊन ठेवलाय आणि त्या ठिकाणी चांगल्या जागेवरती या आपल्या आदत किंग सुंदरचे फेरे काढले जात आहेत आणि त्या फेऱ्याचेच व्हिडिओ जे आहेत ते सध्या या संपूर्ण सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहेत। मित्रांनो, हे सगळे व्हिडिओ बघून एक आनंद तर नक्कीच होतोय की ज्या बैलासाठी आपण त्यावेळी आवाज उठवला होता की या बैलाची यातून सुटका झाली पाहिजे आणि हा बैल स्वर्गीय रणजित सर निंबाळकर यांच्या नावावरच पळाला पाहिजे, कारण का त्याच बैलाच्या कुठेतरी खरेदी विक्री व्यवहारातून हा सगळा प्रकार घडला होता। परंतु त्या आता केसचा तो सगळा न्यायालयीन प्रक्रिया आहे आणि त्याच्यातून काय रिझल्ट लागेल तो पुढे आपल्याला समजेल। परंतु सध्या एक जी आपली अपेक्षा होती की आदत किंग सुंदर हा पुन्हा आपल्याला मैदानामध्ये दिसला पाहिजे, कारण का आपल्या स्वर्गीय रणजित सर निंबाळकर सरांचं स्वप्न देखील होतं की आदत किंग सुंदरने पुढे मैदानामध्ये धुमाकूळ घातला पाहिजे आणि त्याच्यासाठी तो मैदानामध्ये येणे गरजेचा होता आणि तो आता आपल्याला कुठेतरी येईल असं वाटतंय। आणि असं सांगण्यात येते की येत्या 11 तारखेला जे हिंद केसरी माळशिरसचं मैदान होणार आहे या मैदानामध्ये तो आपल्याला दिसू शकतो। मित्रांनो, नक्कीच आनंद आहे की एका नरकातून ज्या नरक यातना त्याने वर्षभर भोगल्यात आणि आपण सगळे अपेक्षा करत होतो की या सगळ्या नरकातून हा आपला आदत किंग सुंदर बाहेर यावा, तर त्या नरकातून तो बाहेर येताना तरी नक्की दिसतोय। आता तो कोणाच्या नावावर पळेल, कसा पळेल, काय त्याचा पळ आहे, फेऱ्यामध्ये तर बघितला तर सध्या त्याला टॉपचा स्पीड आहे, ज्या प्रकारचा स्पीडने तो पळत होता त्याच प्रकारचा स्पीड आता सध्या आपल्याला दिसतोय। परंतु आता नक्की त्याचा मैदानामध्ये स्पीड कसा असेल तो आपल्याला बघावा लागेल। मित्रांनो, रणजित सर निंबाळकर सरांच्या केसचा निर्णय अजूनही आलेला नाहीये। त्यांचे जे आरोपी आहेत ते अजूनही अटक आहेत, त्याच्यावरती अजून प्रोसेस चालू आहे, सगळी ती न्यायालयीन प्रक्रिया आहे। ती किती दिवस चालेल, काय चालेल याच्याविषयी आपण काही सांगू शकत नाही, कारण का जवळपास 1 वर्ष आता लोटून गेलेलं आहे। किती वर्ष अजून जातील, काय लागेल, हा सगळा न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे। परंतु
त्यातून सगळ्या नरक यातनेतून आपल्या सुंदरची तरी सुटका होताना आता कुठेतरी दिसते आणि आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया की सुंदर मैदानामध्ये येऊ, अगदी त्याला टॉपचा स्पीड लागो आणि भविष्यामध्ये आपला सुंदर हा रणजित सर निंबाळकर सरांच्या नावाने आपल्याला पळताना दिसो. आता तो कोणाच्या नावाने पळतोय, काय पळतोय, कसा पळतोय, या सगळ्या गोष्टी येणारा काळच आपल्याला सांगेल. मित्रांनो, बाकी या सुंदरच्या सगळ्या फेऱ्यांच्या व्हिडिओविषयी, या सगळ्या प्रकरणाविषयी तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा.